मला अशी एक आज्ञा केलेली आहे की त्यांचं व्याख्यान ऐकायला ही जी सगळी मंडळी आलेली आहेत यातली जी महत्त्वाची काही माणसं आहेत त्यांचं नाव घ्या, म्हणजे त्यांना बोलायला आधी हुरूप येईल. आत्ताच येऊन बसले हे सर्वात तरुणग्रस्त आहे तिथे आलेल्यापैकी. वय वर्ष 94. पंडित वसंतराव गाडगे. विरा हे उत्कर्षचे जोशी. आम्ही लहानपणापासून मित्र आहोत चांगले. ते रद्दीच्या जगातला एक चांगला मनुष्य म्हणून माझ्या परिचयाचे झाले आणि आज ते महाराष्ट्रातले सर्वात मोठे प्रकाशक आहेत. इथे सुलभा राजीव आहेत. सुलभा राजीव या जळगावच्या आहेत. त्यांनी उत्तम ग्रंथ येसूबाईवर लिहिलेला आहे. येसूबाई फारशी काही महाराष्ट्रात ज्ञात नव्हती, त्यांच्यामुळे ज्ञात झाली आणि आता त्या गुरुकुलसाठी शिवपुत्र संभाजी या विषयावर लिहित आहेत. आणि या निमित्तानं शिवाजीचा अखेरचा काळ, गोविंदसिंगाचं इथे येणं, त्यानं इथं नव्याने केलेली जागृती आणि नंतरच्या काळात पेशव्यांच्या काळात पुणं हे राजधानी झालं आणि दिल्लीचा कारभार इथून चालू झाला. या सगळ्या घटना त्यांच्या त्या ग्रंथात नव्या येणार आहेत. संभाजीच्या भोवती आज नाना प्रकारच्या सेना उभ्या आहेत. त्यापेक्षा अभ्यासू माणसं उभी राहिली पाहिजेत आणि त्याने अभ्यास, खरा जो अभ्यास आहे तो व्यक्त केला पाहिजे. हे काम त्या सध्या करतायत. पुढच्या वर्षीपर्यंत हे काम पूर्ण होईल. आणि आज जी सगळी मगाशी सांगितलं बलकवड्यांनी, तशी जी नासाडी करून ठेवलेली आहे अनेक लोकांनी, अनेक प्रकारचं कुत्सित भावनांचं मिश्रण करून ठेवलेलं आहे, त्याला सडेतोड उत्तर देण्याचं काम हे या सुलभा राजीव करतील. इथे एक शीख अभ्यासक आलेले आहेत, ब्रिगेडियर चतुर. या माणसानं शीख इतिहासावर अत्यंत मौलिक अशी सामग्री प्रकाशित केलेली आहे आणि शिखांनाही नव्या दृष्टीनं हिंदुस्थानकडे पाहता येईल आणि उर्वरित हिंदुस्थानचं रक्षण अधिक चांगल्या रीतीनं करता येईल अशा रीतीची ग्रंथसामग्री त्यांनी तयार केलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता, आहे तिथे. घेऊन जा, ही वाचा पुस्तकं. थोडक्यात सांगायचं तर नामदेवांनी जे काम केलं ते पुढे गोविंदसिंगांनी कसं शेवटपर्यंत नेलं त्याची सगळी कागदपत्र अभ्यासून यांची ग्रंथसंपदा तयार झालेली आहे. इथे हे रमेश वैद्य आहेत. हे आपल्या संस्कृतीचं मूर्तिमंत प्रतीक आहेत. जिथं जातील तिथे मिसळतात, त्यांच्यापैकीच एक होतात. उत्तम कार्यकर्ते आहेत. माझं बालपणापासून संबंध आहे. आम्ही बालपणापासून जे शाळा काळापासूनचे मित्र आहोत. पण रमेश वैद्य हा माझा असा प्रतिनिधी आहे की मला एखाद्या महाराजांच्या पायावर डोकं ठेवायला जावं लागत नाही. माझं काम रमेश करतो. मी नावं सांगत नाही. अनेक मोठी माणसं जी कुठल्या तरी राजकीय पक्षाशी निगडीत असल्यामुळे मी त्यांच्यापासून 4 हात दूर असतो. रमेश तिकडे जातो आणि त्यांना सांगतो, बरं का असं आज सांगणार तो संध्याकाळी जाऊन, हे असं असं झालं आहे बरं का, चांगलं तुम्हाला जमत नाही ते त्यांनी केलेलं आहे असं सांगतो. असो, अशी बरीच ह्या छाया या अर्धी
या माझ्याकडे 84 साली PhD झालेच आणि मराठी संतांचं सगळं हिंदी वाङ्मय त्यांनी लोकांसमोर ठेवलेलं आहे अभ्यासून. इथे अशी पुष्कळ सगळ्यांची नावं घेत बसत नाही, पुष्कळ माणसं आहेत. पण लीलाताई तुम्ही एक निश्चिंत असा, यातला एकही मनुष्य कोणाचा खबऱ्या नाही, कोणाचा पायपुशा नाही, कुठल्या तरी राजकीय धटिंगणांच्या सहवासात जी हां करणारा मनुष्य नाही. जी हां हिंदी आणि आपण हांजी मराठी म्हणतो, हे दोन्ही इथं नाही आहे. ही सगळी सात्विक माणसं आहेत. आणि बलकवडे म्हणाले तसं की भारतीय संस्कृती जगणारी माणसं आहेत. मी एवढं सांगेन, आपले सगळे सण उत्सव हे जगानं स्वीकारावेत इतके सांस्कृतिक आहेत. असो, मी आता जास्त बोलत नाही. त्यांनी जे काही सांगितलं होतं त्या आज्ञेप्रमाणे थोडंसं काम केलं. पण इथला प्रत्येक मनुष्य, शिखांमध्ये एक म्हण आहे, 1 शीख 1.25 लाख होता आहे. 1 शीख हा 1.25 लक्ष असतो. तसे सगळे 1.25 लक्ष आहेत. तेव्हा त्यांचं लक्ष सगळं तुमच्या भाषणाकडे. मी थांबतो. सर्वप्रथम मी गुरुकुल प्रतिष्ठानचे अत्यंत आभार मानते, कारण ह्या पुस्तकाचा योग त्यांच्यामुळे घडून आला. व्यासपीठाला अभिवादन. आणि माझ्यासमोर अगदी ज्यांना ऋषितुल्य म्हणावं असे पंडित वसंतरावजी गाडगीळ मुद्दाम ह्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, त्यांचे अत्यंत आभार. मी 5 मिनटं थोडंसं ह्या पुस्तकाच्या भूमिकेबद्दल बोलणार आहे आणि मग मी मला नेमून दिलेल्या विषयाकडे वळणार आहे. या पुस्तकामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा और राष्ट्रधर्म असे 3 वेगवेगळे खंड आणि त्या तिन्ही खंडावर वेगवेगळं चॅप्टरायझेशन आहे. आता अंधश्रद्धा हा शब्द का टाकला की या पुस्तकाच्या शीर्षकात, किंवा अंधश्रद्धा हा शब्द आपल्याकडे कुठून आला याचं थोडीशी एक उलगडून सांगायचं आहे. आपल्याकडे ज्या वेळेला ब्रिटिश राज्यकर्ते आले, 1756 प्लासीला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी बंगालमध्ये चंचू प्रवेश केला आणि त्याच्यानंतर 1807 मध्ये आपल्याला आठवत असेल की वडगाव मावळची लढाई इंग्रजांनी जिंकली. पण याच्या अगोदर त्यांनी थोडाफार प्रमाणात मद्रासमध्ये काही स्थानांमध्ये सुरुवात व्यापाराने करून तिथली काही स्थानं पण बळकावलेली होती. आणि 1760 ते 1800 ही 40 वर्ष संबंध युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्मॉलपॉक्स ह्या इन्फेक्शनचं साम्राज्य पसरलेलं होतं. जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांना पहिल्या प्रथम असं लक्षात आलं की हा स्मॉलपॉक्स हा रोग तर भारतातही आहे, पण भारतीय त्याला शीतला माता असं म्हणतात. हे माता हे किती भयंकर कल्पना आहे बघा. इतकंच नव्हे तर भारतीय लोक ह्याचा काहीतरी एक विशिष्ट पद्धतीने इलाजही करतात आणि त्या इलाजाला ते शीतला माता का प्रसाद असं म्हणतात. आता तो जो इलाज आहे तो जर आपण त्याचं वर्णन वाचलं तर साधारणपणे जी आत्ता व्हॅक्सिनची थिअरी आहे किंवा ज्या थिअरीला अनुसरून जेनरनी गाईला झालेल्या चेचकाच्या फोडांमधून लस निर्माण केली आणि
ती लस हे स्मॉलपॉक्सची लस म्हणून आजपर्यंत ती जगामध्ये अस्तित्वात आणली गेलेली आहे. त्याचीच एक आवृत्ती पूर्वासुरीची आवृत्ती असं आपण म्हणूया. कारण हे गायीच्या चेचकापासून किंवा गायीच्या स्मॉलपॉक्सपासून न करता जे लहान मुलांना जेव्हा काही कारणाने छोट्या प्रमाणावर स्मॉलपॉक्स होत असत, त्याच्या फोडांमधून पस गोळा करून तो एका विशिष्ट प्रकारे मेडिकेट करून वर्षभर जपून ठेवून पुढल्या वर्षी तो पस ह्या लहान मुलांच्या शरीरात एक छोटासा एक सुई टोचून एक रक्ताचा थेंब निघेल इतकी जखम करून त्या जखमेवर ते रब चोळायचं तो कॉटन बॉल, आणि मग त्या मुलाला अगदी थोड्या प्रमाणामध्ये देवी उमटायच्या आणि मग त्याला एक 10 दिवस त्याला शीतला मातेच्या प्रसादाखाली ठेवायचं. म्हणजे त्याला गोड खायला द्यायचं, त्याला जे काही पथ्य अपथ्य जे काही होतं तर जे अपथ्य आहे ते टाळायचं, पथ्य आहे ते द्यायचं वगैरे वगैरे. कडुलिंबानी त्याला सावली करायची, शीतला मातेच्या मंदिरात त्याला नेऊन आणायचं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी त्या केल्या जात होत्या. एका प्रकारे त्यांनी लोकांना घाबरवू नये आणि ते माता असं म्हणून ते ॲक्सेप्टन्स व्हावं, अशा प्रकारची ती थिअरी होती. म्हणजे मी असं म्हणणार नाही की इट वॉज अ फुल प्रूफ मेथड, पण ती बऱ्याच प्रमाणात ती इफेक्टिव्ह होती. ह्याचा पुरावा इंग्रजांनी जे 1830 ते 1870 या काळात जेवढे बंगाल आणि बिहार आणि यूपीमध्ये कैदी होते, त्या कैदींच्या सर्व्हेवरून त्यांनी हा निष्कर्ष काढला की ज्या कैद्यांनी बालपणी हे शीतला माताचा प्रसाद घेतलेला होता त्यांना कैदेत असताना स्मॉलपॉक्स झालेले नव्हते, ज्यांनी घेतला नव्हता त्यांना कैदेतही स्मॉलपॉक्स होत. पण हे सगळं ज्याला आपण म्हणू की नंतर कुणीतरी शोधलं वगैरे वगैरे. 1802 काय झालं तर 1802 इंग्रजांनी सांगितलं की, म्हणजे आधी त्यांना उत्सुकता होती, एका बाजूला उत्सुकता होती, एका बाजूला त्याच्यावर अविश्वासही होता. हा भारत म्हणजे सपेरे आणि जादूगार ह्यांचा देश आहे, ते काय वाटेल ते करतात. ओके, पण त्यांच्याकडे इफेक्टिव्ह औषध नव्हतं. जेव्हा त्यांच्याकडे ते औषध आलं तेव्हा आता हे औषध भारतात आणायचं आणि भारतात लागू करायचं, भारतीयांच्या माथी मारायचं किंवा त्यांच्या गळी उतरवायचं, त्यांच्या पचनी पाडायचं. या सगळ्यासाठी त्यांनी पहिल्यांदा काय सुरुवात केली तर शीतला माता ही अंधश्रद्धा आहे असा तो अंधश्रद्धा शब्दाचा उगम असं म्हणता येईल एका अर्थी. आणि मग तिथनं पुढे वेगवेगळ्या तऱ्हेने भारतीय संस्कृतीला कशा प्रकारे थोडंसं डाऊनग्रेड करायचं अशा पद्धतीने कामं सुरू झाली. त्याच्यामधली एक आपण पुष्कळांनी नाव ऐकलं असेल की आर्यन इन्व्हेजन थिअरी. म्हणजे आर्य हे परदेशातून किंवा परप्रांतातून सेंट्रल एशियामधून रादर भारतात आक्रमणकारी म्हणून ते इथे आले होते, ते इथले मूळचे नाहीतच. आणि मग इथले मूळचे कोण, मग त्यांना मूल निवासी किंवा अजून, आणि हा वाद दुर्दैवाने भारतात अजूनही आपण संपवू शकलेला नाही आहे. ज्या ब्रिटिश अभ्यास किंवा जर्मन अभ्यासकांनी मॅक्स मुलरनी किंवा मॅक्स मुलरच्या आधी विलियम जोन्सनी किंवा इतरही बऱ्याच मंडळींनी जी आर्यन इन्व्हेजन थिअरी मांडली किंवा त्याचा प्रसार केला 1900 पर्यंत, त्यांनी म्हणजे त्याची मॅक्स मुलरचा देहांत हा 1900 मध्ये झाला. त्याच्या 20 वर्षानंतर
1920मध्ये हडप्पन संस्कृतीचं उत्खननातून त्याचं अस्तित्व सिद्ध झालं. आणि मग हडप्पा, मोहेंजोदारो आणि मग पुढे भारताच्या इतरही ठिकाणी जी काही उत्खननं झालीत आणि अजूनही चालू आहेत आणि ती व्हावी त्या वेगाने होत नाही आहेत किंवा त्यांचा अभ्यास व्हावा तितक्या गंभीरतेने होत नाही आहे, हा एक वेगळा मुद्दा आहे. पण ह्या उत्खननातून जे आर्यांचं इथलं मूलभूत अस्तित्व दिसून येतं. DNA टेस्टमध्ये असं दिसून येतं की अगदी भारताच्या दक्षिण टोकापासून तर आसामकडल्या पूर्व टोकापासून तर पश्चिमेकडल्या बऱ्याच मोठ्या भूक्षेत्रापर्यंत आणि ज्यांना आपण ट्रायबल डिस्ट्रिक्ट्स म्हणतो, ट्रायबल तालुके म्हणतो, अशा ठिकाणच्या सगळ्या तथाकथित ट्रायबल लोकांच्या पर्यंत जो काही सर्व्हे घेतले गेले, सॅम्पल सर्व्हे घेतले गेले आणि DNA टेस्टवरून असं सिद्ध झालं की ह्या सगळ्यांचा DNA एकच आहे. असं अजूनही आपण इफेक्टिव्हली ह्या आर्यन इन्व्हेजन थिअरीला आपण पुरेसं तोंड देऊ शकलेलो नाही आहे. ही 1-2 मी फक्त उदाहरणं सांगितली. तिसरं एक छोटंसं उदाहरण सांगते की कम्युनिझम. जो कम्युनिझम 18व्या म्हणजे 17व्या शतकात आपण म्हणू शकतो की 18व्या शतकात ज्या वेळेला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आलं आणि इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनच्या मागणीमुळे त्याची जी काही एक डायनॅमिक्स आहे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनचं की खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन, त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर इनपुट्स, रॉ मटेरियल, खूप मोठ्या प्रमाणावर मजूर, खूप मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग, खूप मोठ्या प्रमाणावर ॲडव्हर्टायझिंग, ही जी सगळी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनची एक तत्त्व आहेत आणि त्याच्यामुळे शहरीकरण आणि त्याच्यामुळे गावं उजाड होणं आणि गावांमधली जी पूर्वीची 12 बलुतेदार म्हणून जी पद्धत आपण म्हणतो, म्हणजे वेगवेगळं हस्तकौशल्य, मग ते वेगवेगळं हस्तकौशल्य हे अगदी 100 प्रकारचं हस्तकौशल्य आपण भारतात आजही मोजून दाखवू शकतो. लोकांकडे ती अस्तित्वात आहेत. पण ही सगळी कौशल्य इंडस्ट्रियल प्रोडक्शनच्या नावाखाली बंद झाली आणि इंडस्ट्रियल प्रोडक्शनचं एक वेगळं डायनॅमिक सुरू झालं आणि त्या डायनॅमिक्समध्ये तिथला जो कामगार वर्ग होता तो पिचत होता, तिथला म्हणजे युरोपातला. आणि हा कामगार वर्ग जेव्हा पिचत होता त्याच्या सुमारे 50 ते 100 वर्ष अगोदरपर्यंत युरोपामध्ये गुलामगिरीची पद्धत होती. त्यामुळे कामगार पिचला जातोय ह्याचं फार मोठं वैषम्य युरोपीय समाजात नव्हतं. अशा परिस्थितीत तिथे जेव्हा कार्ल मार्क्सनी सांगितलं की वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, तेव्हा इट कॉट लाईक अ फायर. आणि मग अशा तऱ्हेने युरोपमध्ये कम्युनिझम पसरायला सुरुवात झाली. त्याचवेळी भारतात स्थिती काय होती? आता कम्युनिझमचं तत्त्वज्ञान सांगताना पहिलं वाक्य काय म्हटलं जातं? सर्व तऱ्हेचे दलित, शोषित, पीडित, अत्याचारित वर्गासाठी हा रामबाण मंत्र आहे. बरोबर आहे. मग 19व्या शतकात म्हणजे 1800 ते 1899 ह्या शतकात भारत कसा होता? दलित, पीडित, शोषित, अत्याचारित, गरीब, दुर्बळ असाच होता. त्यामुळे इथल्या भारतीयांना जर असं वाटलं असेल की अरे हा कम्युनिझमचा मंत्र आपल्यासाठी पण आहे, तर त्याच्यात मला काही फार नवल किंवा फार दुःख वाटत नाही. पण एकूण जी सगळी कम्युनिझमची फिलॉसॉफी आहे ती पूर्णपणे जेव्हा आपण वाचतो, हे पहिलं वाक्य सोडून जेव्हा आपण ती फिलॉसॉफी वाचतो तेव्हा ती संपूर्णपणे कशी भारतीय संस्कृतीच्या विपरीत आहे हे आपल्याला तेव्हा लक्षात येतं.
पण सुरुवातीचं वाक्य मात्र अगदी आपल्याला अगदी हृदयाला भिडणारं असं असतं. म्हणजे मला लहानपणी आठवतं आणि आजही जे एक वन ऑफ माय मोस्ट फेवरेट सॉन्ग्स, हां, इंसान का इंसान से हो भाईचारा यही पैगाम हमारा. मग आजही माझं ते त्याच्या सुमधुरपणामुळे म्हणा, त्याच्या शब्दांमुळे म्हणा, कशामुळे म्हणा, माझं अत्यंत आवडतं गाणं आहे. पण त्यातल्या खूपशे वर्डिंग वाचले, खूपशा त्याच्या ओळी वाचल्या तर लक्षात येतं की अरे ह्या फोल आहेत. ओके, पण हे आपण जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. आणि युरोप, अमेरिका ह्यासारख्या देशांनी, इव्हन रशिया किंवा चीन ह्यांनीसुद्धा मागच्या दाराने कॅपिटलिझमचा स्वीकार केलेला आहे. पण हा कम्युनिझम भारतात मात्र ठाण मांडून बसलेला आहे. आणि हा संपूर्णपणे फक्त भारतीय संस्कृतीचा तो शत्रू आहे असं नाही, किंवा भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे असं नाही. कम्युनिझम असं सांगतो सर्व तऱ्हेच्या संस्कृती ह्या विध्वंसाला पात्र आहेत. जसं आपण म्हणतो की इस्लाममध्ये सांगतात की सर्व तऱ्हेचे काफिर हे कातिले वाजिब म्हणजे कत्ल करायच्या योग्य आहेत. तसं कम्युनिझम सांगतो सर्व तऱ्हेच्या संस्कृती ह्या विध्वंसाला पात्र आहेत. सर्व तऱ्हेच्या व्यवस्था ह्या विध्वंसाला पात्र आहेत. अव्यवस्था हे जगाचं मूळ सूत्र आहे. हे जर आपण पूर्णपणे कम्युनिझम नीट समजावून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचं सार हे आम्ही दलित, शोषित वगैरे वगैरे साठी रामबाण आहोत हे त्याचं सार नाही आहे. त्याचं सार हे आहे की सर्व तऱ्हेची व्यवस्था मोडून काढली तर माणूस सुखी होतो. त्यामुळे आणि आजही आपण आपल्या देशात ह्याच्यामुळे भरकटलेले आहोत. आता ह्याच्यात राष्ट्रधर्म हा शब्द कुठून आला? श्रद्धा, कारण सुरुवातच मी पुस्तकात ते मुद्दा मांडलेला आहे की, आणि भगवद्गीता ह्या विषयावर मला यायचं पण आहे, पण भगवद्गीतेत आपण नेहमी म्हणतो की भगवद्गीतेत मुख्य काय सांगितलं? कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, सांख्ययोग सांगितला, भक्तियोग सांगितला. आणि जनरली असं म्हटलं जातं 3 तत्त्व सांगितली, भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग. भगवद्गीतेत श्रद्धा ह्या तिघांच्याही वर आहे. भक्तीच्याही वर आहे, कर्माच्याही वर आहे आणि ज्ञानाच्याही वर आहे. श्रद्धेशिवाय भक्तीला अर्थ नाही, श्रद्धेशिवाय ज्ञानाला अर्थ नाही, श्रद्धेशिवाय कर्माला अर्थ नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या वर श्रद्धेला नेऊन ठेवलेलं आहे. आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे भारतीयांनी कोणती श्रद्धा जपली, कोणती श्रद्धा ह्या संस्कृतीच्या मुळाशी आहे, तर माणूस हा सद्गुणांमुळे उत्कर्षाला येतो, समाज सद्गुणांमुळे उत्कर्षाला येतो, राष्ट्र सद्गुणांमुळे उत्कर्षाला येतं, सद्गुणांमुळे राष्ट्र हे राष्ट्र बनतं. अन्यथा तो एक भूभाग असतो, एक प्रांत असतो, एक देश असतो. राष्ट्र म्हणजे काय तर संपूर्ण समाज जेव्हा विचार करतो की मला समाजाने काय दिलेलं आहे आणि त्या दिलेल्यामधून मला उरून व्हायचं आहे, ह्या विचाराने जेव्हा समाजातली प्रत्येक व्यक्ती वागते तेव्हा तो समाज हा राष्ट्र ह्या संज्ञेला पात्र ठरतो. कारण राष्ट्र ह्या शब्दाची व्युत्पत्ती राजते इति राष्ट्र, जो शोभायमान आहे, जो ऐश्वर्य संपन्न आहे ते राष्ट्र आहे. मगाशी कस्तुरेंनी सांगितलं की आपल्या भाषेतली ही जी शब्दावली आहे ह्या शब्दावलीकडे जर आपण दुर्लक्ष केलं, ह्या शब्दावलीच्या मागे खूप मोठं व्युत्पत्तीशास्त्र नावाचं एक गहन शास्त्र आहे की जे आपल्या प्रत्येक
शब्दाची व्याख्या करतं की हा शब्द आहे का, हां ह्याचं मूळ इथे आहे, ह्याचं बीज इथे आहे, ह्या बीजातून हा शब्द निर्माण झालेला आहे, म्हणून ह्या शब्दाचा अर्थ तो. हे आपल्या भाषेचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, गुणकर्मात्मक संज्ञा, म्हणजे तुमचं नाव काय असेल किंवा एखाद्या वस्तूचं नाव काय असेल, एखाद्या कृतीचं नाव काय असेल, एखाद्या राष्ट्राचं नाव काय असेल, एखाद्या नदीचं नाव काय असेल, हे त्या त्या वस्तूच्या गुण आणि कर्मानुसार ठरतं. त्या नावातून ध्वनित झालं पाहिजे की ही व्यक्ती, ही वस्तू, हे कर्म ह्या पद्धतीचं आहे. ही आपल्या भाषेची दुसरी एक खासियत आपण म्हणू. तर ही खासियत आपण जोपर्यंत जपत नाही आणि श्रद्धेने जपत नाही तोपर्यंत राष्ट्रनिर्मिती होत नाही. एक छोटंसं उदाहरण या पुस्तकात पण मी मांडलेलं आहे की आपल्या संस्कृतीत त्याग हा शब्द सांगितलेला आहे. आता महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी खेडेगावातला एक सैनिक काश्मीरमध्ये जाऊन किंवा अरुणाचलमध्ये जाऊन लढतो, प्राणोत्सर्ग करायला सुद्धा तो तयार असतो, काम व्यवस्थित होतं. ही श्रद्धा जर नसेल, म्हणजे ह्या पुस्तकात एक चॅप्टर पण आहे की राजकारण आणि धर्म ह्याची फारकत शक्य तरी आहे का, म्हणजे अशक्य आहे असं माझं मत आहे. कारण धर्म हा शब्द पहिल्यांदा आपण समजून घेतला पाहिजे की अमुक 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 गुणांना जो प्रश्रय देतो असं जे आचरण, ते आचरण म्हणजे धर्म, अशी जर आपली धर्माची व्याख्या असेल तर खरं बोलण्याला प्रश्रय देणे, चोरी न करण्याला प्रश्रय देणे, हां, एकमेकांना मदत करण्याला प्रश्रय देणे, एकमेकांबद्दल कृतज्ञता बाळगणे, पराक्रमाची गरज असेल तेव्हा पराक्रम दाखवणे, तेज, ओज, सत्य, राष्ट्रनिष्ठा, करुणा, मैत्री, सौहार्द, ही जी नियमबद्धता, अभ्यास, हां, चिंतन, स्वाध्याय, हे सगळे जे गुणसमुच्चय आहे, ह्या गुणसमुच्चयाला जेव्हा आपण आचरणात आणू तेव्हा मग ते कोणतेही कृत्य असेल, कोणतेही काम असेल, मग ते अगदी राजकारणाचं जरी काम असलं तरी ते ह्या गुणांच्या अधिष्ठानाने व्हायला हवं का नको, हा खरा मुद्दा आहे. मी जर कार्यालयामध्ये जर बसून असा विचार केला की मला पगार मिळतोय म्हणून मी हे चांगलं काम, उत्कृष्ट काम केलं पाहिजे, असा विचार न करता, किंवा आपण म्हणतो की कर्म ही ईश्वर है, बरोबर आहे. आता कर्म ही ईश्वर है हे महान अनसेक्युलर वाक्य आहे. ह्या वाक्याला पहिल्यांदा बॅनिश करा, कारण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण सेक्युलर शब्दाचा स्वीकार केलेला आहे, बरोबर आहे. मग कर्म ही ईश्वर है हे वाक्य तुम्ही आपल्या आयुष्यातून बॅन केलं पाहिजे. मग मी जर ऑफिसामध्ये जाऊन बसले आणि मी म्हटलं हे काम तुझं आहे ना, हे मी करते, टाक मला 5 कोटीची लाच, काय चूक आहे? पण ती श्रद्धा आहे तेव्हा तसं होणार नाही, ती श्रद्धा नसेल तर तसं होईल. म्हणून श्रद्धेमुळे राष्ट्र घडतं, तत्त्वज्ञानामुळे राष्ट्र घडतं, आणि राष्ट्रधर्म जपल्यामुळे राष्ट्र सुरक्षित राहतं आणि पुढे जातं. तर आपल्या समाजात धर्माची व्याख्या काय सांगितलेली आहे, म्हणजे 2 व्याख्या मला एका फिलॉसॉफीच्या प्रोफेसरांनी समजावून सांगितल्या. म्हणाल 2 व्याख्या आपल्याकडे सर्वात अधिक मान्यता पावलेल्या आहेत. एक व्याख्या महाभारतात सांगितलेली आहे आणि ती राजाचा धर्म काय ह्या नात्याने सांगितलेली आहे की राजाच्या ज्या गुणांमुळे आणि प्रजेच्या ज्या गुणांमुळे प्रजेची धारणा होते त्याला धर्म म्हणतात. ही महाभारतातली व्याख्या. मुंडकोपनिषदातली व्याख्या काय म्हणते की व्यक्तीचा निःश्रेयस, व्यक्तीसाठी निःश्रेयस म्हणजे
मोक्षाची प्राप्ती. आणि समष्टीसाठी अभ्युदय. अभ्युदय म्हणजे एकूण तुमच्या आजूबाजूला असलेल्या एकूण एक व्यक्तीची आणि पदार्थाची समृद्धी. पदार्थ पण म्हणजे ज्याला आपण जडवस्तू म्हणतो त्याचा पण त्या अभ्युदय ह्या संज्ञेत अंतर्भाव केलेला आहे. तुम्ही 4 झाडं कापून टाकली तर तुम्ही अभ्युदयाला पोचलं नाही आहे. किंवा तुम्हाला जर 4 झाडं कापायची असतील तर अगदी सारासार विचार करून नवीन झाडं लावून नवीन झाडं जगवायची सगळी तयारी करून वगैरे वगैरे, म्हणजे ते पूर्ण एक शास्त्र आहे की झाडं कशी कापावी हे आपल्याकडे एक व्यवस्थित शास्त्र आपल्या ग्रंथांमधून वर्णन पण केलेलं आहे. तर ही जी अभ्युदयाची कल्पना आहे की म्हणून आपण मुंगीलासुद्धा साखर देतो कारण हे अभ्युदय आहे. तर ही जी निःश्रेयस व्यक्तीसाठी आणि अभ्युदय समाजासाठी ह्या दोन्ही गोष्टी ज्या गुणांमुळे घडू शकतात त्या गुणांना धर्म म्हणतात. ही मुंडकोपनिषदातली व्याख्या. आता असा धर्म राजकारणात नको, कारण धर्म ह्या शब्द अनसेक्युलर आहे. म्हणून असा धर्म राजकारणात नको. मग कसा धर्म राजकारणात हवा? क्षणोक्षणी खोटं बोलणारा, क्षणोक्षणी तुम्हाला हे देईन अशी लालच दाखवणारा, क्षणोक्षणी तुम्ही वेगळे ते वेगळे अशी फूट पाडणारा, असा राजकारणी आपल्याला हवा आहे का? हा मुद्दा आहे. आपल्याला राजकारण कसं हवं आहे? ते राजकारण समाजकारणाकरता आहे का नाही हा आपण विचार करायचा का नाही करायचा आहे. आणि तो विचार करायसाठी राष्ट्र ह्या भावनेवर श्रद्धा असेल तरच तो विचार होईल. राष्ट्र या भावनेवर श्रद्धा नसेल तर तो विचार होणार नाही. म्हणून या पुस्तकाचं नाव श्रद्धा, अंधश्रद्धा आणि राष्ट्रधर्म. तर मी पुष्कळ वेळ घेतला आणि माझा जो विषय दिलेला आहे त्याच्यापासून मी थोडंसं डायव्हर्ट झाले असं मला वाटतं. पण मुळात ज्या भगवद्गीतेवर मला मुख्यत्वे करून बोलायला सांगितलं आहे, कारण महाभारत काय किंवा ज्ञानेश्वरी काय ह्या दोन्हींच्या गाभा जो काही आहे तो भगवद्गीता आहे. तर त्या भगवद्गीतेमध्येच श्रद्धा ह्या शब्दाला खूप तऱ्हेने ह्या शब्दाबद्दल सांगितलेलं आहे. तो चॅप्टरच ह्या पुस्तकात आहे की भगवद्गीता में श्रद्धा. त्याच्यात तो आपण पूर्ण बघाल. पण भगवद्गीतेकडे वळायचं म्हटलं तर असं म्हणावं लागेल की भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे परमेश्वराचं अवतरण कशासाठी झालं? धर्माच्या संरक्षणासाठी किंवा धर्माच्या अभ्युत्थानासाठी. आणि ह्यासाठी कर्म करत राहा असं कर्मयोग सांगितलेलं आहे. सो पण हे करत असताना आपल्याला अर्जुनाच्या निमित्ताने एक खूप मोठं ज्ञान भंडार हे अनायास आपल्या भारतीयांना मिळालेलं आहे. हे मला वाटतं गीतेचं सगळ्यात मोठं महत्त्व आहे की रणांगणावर 2 सैन्य उपस्थित आहेत आणि त्या रणांगणावर अर्जुनाची काय अवस्था आहे. तर अर्जुन म्हणतो माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये हे केशवा घेऊन चल, कारण मला बघायचं आहे कोण माझ्याशी लढायला समर्थ स्वतःला समजतो आणि म्हणून तो माझ्यासमोर लढायला आलेला आहे. कोण असा जगात लागून गेला जो म्हणेल की मी अर्जुनाशी लढायला तत्पर होऊन ह्या कौरव सैन्यात, किंवा जगात कोण असं लागून गेला जो म्हणेल की ह्या अर्जुनाच्या पाठीशी मी
लढायला उभा आहे. असे कोण दोन लागून गेलेले आहेत दोन्ही बाजूला. ते वीर मला कोण आहेत ते बघायचे आहेत, कारण मी असा आहे असं सांगणारा अर्जुन, उत्साहाने सळसळणारा अर्जुन, आणि क्षणात त्याच्यात एक ड्रॅमॅटिक चेंज येतो. क्षणात त्याची बुद्धी पालटते आणि तो म्हणतो की सीदंती मम गात्राणी. तो म्हणतो हे युद्ध जर मी केलं तर हे महान अधर्माचं काम ठरेल. आणि म्हणून आणि मग खूप मोठं म्हणजे पहिला अध्याय संपूर्ण त्याच्यावरच आहे. आणि ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरी वाचताना एक जे सगळ्यात पहिली गोष्ट जी मला लक्षात येते किंवा भावते म्हणजे ज्ञानेश्वर, आपण म्हणतो उपमा कालिदासस्य, पण ज्ञानेश्वर ज्या उपमा देतात त्यालाही मला असं वाटतं कुठेही तोड नाही. आणि ही जी अर्जुनाची अवस्था झाली त्याचं इतकं सुंदर उपमा ज्ञानेश्वरांनी दिलेली आहे. ज्ञानेश्वर सांगतात की हे जे अर्जुनाची अवस्था झाली ना, ते आपल्या श्रोत्यांना सांगतायत, हे कशी आहे की एक भुंगा असतो, त्याला कितीही कठीण लाकूड असलं तरी भुंगा त्याला पोखरू शकतो, तेवढंही त्याच्यात सामर्थ्य असतं. पण तोच भुंगा जेव्हा संध्याकाळच्या वेळेला एखाद्या कमळाच्या फुलावर बसतो आणि सूर्यास्त झाल्यावर ते कमळाचं फूल मिटतं आणि भुंगा त्या कमळाच्या फुलाच्या आत अडकतो आणि त्या कमळाच्या पाकळ्यांचा कोमलपणा हा त्या भुंग्याला व्यवस्थित माहीत असतो. पण कठीणातलं कठीण लाकूड भेदू शकणारा भुंगा देखील त्या कमळाच्या पाकळ्यांना छेदून बाहेर पडायची बुद्धी त्याला होत नाही. तशी अर्जुनाची अवस्था झाली. तो कमळात अडकलेल्या स्वजन प्रेमाच्या कमळात अडकलेल्या भुंग्यासारखी त्या अर्जुनाची अवस्था झाली. अशा तऱ्हेच्या उपमा म्हणजे मला तर असं वाटतं की ज्ञानेश्वरीमधील उपमा ह्या विषयावरच एक खूप सुंदर पुस्तक होऊ शकतं. अशा वेगवेगळ्या उपमा एका ठिकाणी अशी एक सुंदर उपमा दिलेली आहे की अर्जुनाला सांगताना की राजविद्या राजगुह्य योग हा जो 9वा अध्याय आहे त्या अध्यायाचं वर्णन करताना एक सुंदर उपमा ज्ञानेश्वरांनी दिलेली आहे. ते म्हणतात की हा मी सगळीकडे व्याप्त आहे आणि हे सगळं चराचर जे आहे हे जे काही ईश्वर निर्गुण ईश्वराचं जे काही स्वरूप आहे त्या निर्गुण ईश्वराचं जेव्हा सृष्टीरूपाने प्रकटीकरण झालं तेव्हाच तो निर्गुणातून सगुण झाला. आता निर्गुणातून सगुणाची उत्पत्ती आणि या प्रकारे हे फक्त मला असं वाटतं ज्ञानेश्वरांनी हे वर्णन केलेलं आहे की असा हा निर्गुण ईश्वर हा प्रकट होतो म्हणून सगुणाची उत्पत्ती. तर मग असं असूनही आणि सगळ्या लोकांना हे इतकं छोटं वाक्य आहे ते समजायला किंवा पचनी पडायला इतकं कठीण का असावं की समस्त सृष्टीमध्ये ईश्वर भरलेला आहे. अगदी सोपं वाक्य आहे, तरीही लोकांना ते पचनी का पडत नाही. तर ह्याचं उदाहरण देताना ज्ञानेश्वर म्हणतात की जसं एक कमळाचं देठ आणि कमळाचं फूल आणि असतं आणि तिथे एक बेडूक पण राहत असतो आणि तो बेडूक बघत असतो की ह्या कमलदलाच्या परागाला चाखण्यासाठी भुंगे येतात. त्याला त्या भुंग्यांचं वैषम्य वाटतं, ओ हे कमळाचा सुवास घेऊन चालले. पण तो बेडूक मात्र चिखल सोडून त्या सुवासाकडे वळत नाही. तसं मनुष्य हा संसारात इतका गुरफटतो संसाराच्या चिखलात, तो इतका गुरफटतो की त्याला ह्या कमळाच्या सुगंधीच्या माहीत असूनही त्याचं अस्तित्व जाणवत असूनही तो त्या सुगंधाकडे वळतच नाही, तो त्या चिखलातच कायम राहतो.
अशा तऱ्हेच्या विविध उपमा ज्या ज्ञानेश्वरांनी दिलेल्या आहेत, त्यामुळे भगवद्गीतेचं सौंदर्य किंवा त्यातलं तत्त्वज्ञान हे अधिक प्रकर्षाने खुलून निघालेलं आहे. आणि म्हणून भगवद्गीतेचा अभ्यासक असे जे कोणी असतील त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अभ्यास हा मला तरी असं वाटतं की ज्ञानेश्वरी नाही वाचली आणि दुर्दैवाने मी ती पूर्णपणे वाचलेली नाही, हे आत्ताच कबूल करावं लागेल. मी जसा जितक्या प्रकर्षाने भगवद्गीतेचा अभ्यास केला तसा ज्ञानेश्वरीचा होऊ शकलेला नाही. पण मला एवढं कळलं की भगवद्गीतेचा अभ्यासक जर ज्ञानेश्वरीपासून बाजूला राहिला काहीही कारणाने तर त्याचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे हिरिरीने पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीचा पूर्ण पारायण, पूर्ण अभ्यासासकट पारायण ही आता माझ्या दृष्टीने तरी एक गरजेची बाब झालेली आहे. पण अशी ही ज्ञानेश्वरी फक्त महाराष्ट्रापुरती राहू नये, अशी ही ज्ञानेश्वरी सबंध भारतभर जावी, यासाठी आपल्याला हिंदीची कास धरणं आवश्यक आहे. आणि म्हणजे मला एक छोटासा घटना आठवते की मीरा बोरवणकर हे नाव ऐकलेलं असेल तर एकदा मी आणि मीरा बोरवणकर असं नुकतंच आम्ही बोलत होतो आणि त्यांना मी बिहारमधला एक क्रांतिकारक वैकुंठ शुक्ला त्यांच्याबद्दल सांगत होते की वैकुंठ शुक्लाला फाशीवर चढवलं गेलं वयाच्या 23व्या वर्षी. आणि का चढवलं गेलं तर भगतसिंगाच्या विरुद्ध ज्यांनी साक्ष दिली होती लाहोर कोर्टात, त्याला वैकुंठ शुक्लानी हा दगाबाज आहे, गद्दार आहे म्हणून त्याला वैकुंठ शुक्लानी ठार केलं होतं. आणि त्या आरोपामुळे वैकुंठ शुक्लाला फाशी दिली गेली होती. मीरा बोरवणकर म्हणाल्या, कधी आयुष्यात ऐकलेलंच नाही हे नाव वैकुंठ शुक्ल. तर मी म्हटलं की तू वैकुंठ शुक्ल हे नाव नाही ऐकलंस कधी आयुष्यात, तू संभाजी महाराज हे नाव ऐकलं आहेस का? ती म्हणाली, नाही, आम्हाला फक्त शिवाजी महाराज फक्त 4 ओळीत, म्हणजे त्या पंजाबमध्ये शिकलेल्या आहेत, मी बिहारमध्ये शिकलेली आहे. मी पण सांगू शकते की उत्तर हिंदुस्थानात संपूर्ण 1ली ते 10वी इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्याबद्दल 4 वाक्य सांगितली जातात आणि संभाजी महाराजांच्याबद्दल एकही वाक्य नसतं. त्यामुळे तिथल्या लोकांना शिवाजी महाराज ऐकून माहीत असतात, म्हणजे अभ्यासामुळे माहीत असतात, पण संभाजी महाराज अजिबात माहीत नाही. सो मीरा बोरवणकरांचं म्हणणं पडलं ही अशी पुस्तकं न लिहिता पहिल्यांदा सबंध भारतभर जे वेगवेगळे आपले स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले त्यांचा परिचय एकमेकांना होईल असं काही पुस्तक पहिल्यांदा तुम्ही लिहायची गरज आहे. असो, मुद्दा काय आहे तर ह्या गोष्टी, जसं मी शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज किंवा वैकुंठ शुक्ल ही उदाहरणं देण्याचं कारण एवढंच आहे की आपली संस्कृती काय आहे आणि ही संस्कृती, ह्या संस्कृतीची पुनर्ओळख मी म्हणेन, ही जर आपल्याला पूर्ण भारतभर न्यायची असेल तर आपल्याला हिंदीमधून लिखाण करणं हे गरजेचं आहे. आणि विशेष करून ज्ञानेश्वरीच्या बद्दल खूपसं लिखाण हे हिंदी भाषेतून झालं पाहिजे. सावरकरांचं लिखाण हिंदी भाषेतून झालं पाहिजे. समग्र सावरकर, समग्र फुले हे हिंदी भाषेमधून गेले पाहिजेत, की जे संपूर्ण आता संभाजी महाराजांचं चरित्र लिहिणार आहेत सुलभाताई, तर हे सबंध भारतभर गेलं पाहिजे.
ह्या दृष्टीने ज्या वेळेला आपण विचार करू आणि श्रद्धेने विचार करू, मला पुन्हा पुन्हा भगवद्गीतेतलं श्रद्धामयोयम पुरुषः, व्यक्तीची ओळख ही त्याने कोणती श्रद्धा जपलेली आहे त्यावरून त्या व्यक्तीची ओळख होते. हे वाक्य मला असं वाटतं की गीतेतलं सर्वश्रेष्ठ वाक्य म्हणायला हरकत नाही. आता भगवद्गीतेत योगाबद्दल सांगितलं आहे, कर्मसु कौशलम सांगितलेलं आहे, स्थितप्रज्ञता सांगितलेली आहे, आत्म्याचं अविनाशीत्व सांगितलेलं आहे. आणि आत्म्याच्या अविनाशीत्वाचा मुद्दा एकदम धाडकन दुसऱ्या अध्यायातच आलेला आहे आणि जवळजवळ 15व्या-16व्या श्लोकातच तो आलेला आहे. म्हणजे पहिला अध्याय फक्त अर्जुनाचं विषादाचं वर्णन आणि दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णाने त्याला चिडून रागवणं की तू हे क्लैब्य, कल्मष, अनार्य, अकीर्तिकर असं तू वागणं सोडून दे असं त्याला फटकारून बोलणं आणि अर्जुनाने त्याचं उत्तर देणं की हे सगळे गुरु माझ्यासमोर असताना मी त्यांच्यावर शस्त्र कसं उगारू. एवढी पहिली 10-15 श्लोक सोडले तर लगेच पहिल्या प्रथम जे तत्त्वज्ञान आपल्यासमोर येतं ते आत्मा अविनाशी आहे हे तत्त्वज्ञान समोर येतं. कारण कृष्णाला हे लक्षात येतं की जसं लहान मूल हट्ट धरून बसतं तेव्हा आपण त्याला डायरेक्टली हा माझा हुकूम आहे म्हणून मान्य कर असं नाही, कोणीही आईबाप नाही त्याला सांगू शकत. सगळ्यांना कल्पना आहे. आपल्याला आडवाटेंनी त्याची समजूत घालावी लागते, त्याला काहीतरी वेगळं सांगावं लागतं. तसं अर्जुनाला वेगळं काय सांगितलं की अरे तू एवढा मोठा पंडित, तू प्रज्ञावादांश भाषसे, तू धर्म सांगतोयस की लढाई केली तर धर्म नष्ट होईल, म्हणजे सगळे मारले गेले तर धर्म नष्ट होईल, हे होईल ते होईल, एवढं सगळं ज्ञान तू पाजळतो आहेस. पण सगळ्यात पहिली गोष्ट तू हे विसरतो आहेस की मारणारा तू कोण, मरणारे ते कोण. आणि हे जे मारणं मरणं आहे, ही जी देहाची अवस्था आहे ही आत्म्याची अवस्था नाहीच आहे. आत्म्याची अवस्था काय आहे? आत्मा अविनाशी आहे. आणि हा जो देह आहे हा वस्त्राप्रमाणे आत्म्याचं वस्त्र आहे. आणि त्यामुळे कोण मारणार आहे, कोण मरणार आहे किंवा एवढे लोक मारले जाणार आहेत हा विचारच मुळात तू चुकीचा करतोयस. कारण ज्ञान हे नाही आहे. तू जे ज्ञान पाजळतोयस की इतके लोक संहारले जातील हे ज्ञान नाही आहे. ज्ञान हे आहे की आत्मा अविनाशी आहे. आणि तिथून एका म्हणजे असा घास न देता असा घास तो भरवला गेलेला आहे, पण तो गळी उतरवलेला आहे अर्जुनाच्या. आणि म्हणून पहिल्यांदा तत्त्वज्ञान येतं आत्म्याचं अविनाशीत्व, मग तत्त्वज्ञान येतं योगः कर्मसु कौशलम. मग अर्जुनाला सांगितलं जातं की सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व. युद्ध कर, कारण तू युद्धभूमीवर आहेस. ह्या क्षणी ते तुझं कर्तव्य आहे. पण कसं ते युद्ध कसं करायचं आहे तर युद्ध पूर्ण कौशल्याने करायचं आहे. म्हणून योगः कर्मसु कौशलम. कर्म करताना फक्त कौशल पाहिजे डोळ्यासमोर. युद्ध करताना सुद्धा डोळ्यासमोर फक्त युद्ध कौशल्य पाहिजे. जेव्हा ते संपेल, तो क्षण जेव्हा संपेल, युद्ध संपलंय, त्यावेळेला सुख दुःख लाभालाभ जय पराजय ह्याच्यापासून मुक्त राहता आलं पाहिजे. तर ती स्थितप्रज्ञ बुद्धी. आणि म्हणून बुद्धीची स्थितप्रज्ञता, कर्माची कुशलता आणि चित्तामध्ये समदर्शिता. 5व्या अध्यायात समदर्शितेचं वर्णन आहे की यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. तर ही जी 3 गोष्टी आहेत ह्या तत्त्वज्ञानाकडे अर्जुनाला वळवलेलं आहे.
अर्जुनाला राजविद्या राजगुह्य योग सांगताना हे सांगितलेलं आहे की परमात्म्यापर्यंत कसं आपण पोचू शकतो. मध्ये 4, 5, 6, 7 हे सगळे अध्याय आहेतच की ज्याच्यात ज्ञान विज्ञान योग सांगितलेला आहे, कर्मयोग सांगितलेला आहे. मला कर्मयोगावरून आठवलं की 3रा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये यज्ञ ही संकल्पना मांडलेली आहे. आणि पूर्वापार कधीतरी प्रजापती ब्रह्मानी मानवांना सांगितलं की तुम्ही यज्ञ करा आणि यज्ञामुळे तुम्हाला जी काही फलप्राप्ती होईल ती कामधेनूसारखी फलप्राप्ती तुम्हाला यज्ञामुळे होईल. आणि पुढे एक श्लोक आहे, यज्ञात भवती पर्जन्यः अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्नसंभवः आणि यज्ञामुळे पर्जन्य होतो. आणि यज्ञ हा कर्मसमुद्भवम, कर्मातून यज्ञ निर्माण होतो. तर ही जी यज्ञ भावना म्हणून जी सांगितलेली आहे, तर ह्या यज्ञ भावनेचं स्पष्टीकरण जे 3ऱ्या अध्यायात आहे ते मला अतिशय अमोल किंवा अनमोल असं वाटतं की त्याच्यात यज्ञाचं स्वरूप काय सांगितलेलं आहे की ह्या तुम्हाला जे काही यश प्राप्त झालं, समृद्धी प्राप्त झाली, त्याचं प्रतीक म्हणून तुम्ही यज्ञ करायचं आहे. आणि ते यज्ञ करत असताना त्याच्यामध्ये ज्या काही आहुती द्यायच्या आहेत त्या तुमच्याकडल्या उत्तमोत्तम गोष्टींची आहुती द्यायची आहे. जसं एक चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे वाळवलेली समिधा असेल ती जशी आपण आहुतीत टाकतो तसंच आपल्याकडल्या चांगल्या गोष्टींची थोड्या स्वल्प प्रमाणात आहुती टाकायची आहे. आणि मग जे आपल्याकडे शिल्लक उरलं ते आपल्याकडे प्रसाद म्हणून शिल्लक उरलेलं आहे आणि त्या प्रसादाचं वाटप तिथे असलेल्या सर्वांना करायचं आहे. आणि त्या सर्वांना वाटप केल्यानंतर जे शिल्लक उरेल, अवशिष्ट जे उरेल ते तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे. म्हणजे तुम्ही यश मिळवा, कीर्ती मिळवा, समृद्धी मिळवा, जे काही मिळवाल ते सगळं तुम्ही समाजामध्ये प्रसाद म्हणून जेव्हा वाटाल आणि त्यातलं अवशिष्ट फक्त तुमच्यापुरतं ठेवाल तेव्हा यज्ञ संपन्न होतो. आणि म्हणून आपल्या समाजात अभ्युदय का होतो आपोआप, त्याचं हे कारण आहे की प्रत्येकाने आपल्याला मिळालेली जी काही समृद्धी आहे, यश आहे, ज्ञान आहे ते वाटायचं आहे आणि थोडासा भाग जो उरेल तो आपल्यासाठी ठेवायचा आहे. असं न करणारा तो चोर आहे की जो फक्त स्वतःपुरतं कमावतो, फक्त स्वतःपुरता उपभोग घेतो आणि इतरांचा विचार न करता स्वतःपुरता उपभोग घेतो, तो पाप करतो, तो चोर आहे. अशी 3ऱ्या अध्यायातली व्याख्या आहे. आता सांगायचं म्हटलं तर एकीकडे ही समाजव्यवस्था बघा आणि एकीकडे श्रीमंतांना लुबाडून गरिबांमध्ये मी वाटेन असं सांगणारा रॉबिनहूड बघा किंवा असं सांगणारा कम्युनिझम बघा. तर ही लुबाडून वाटप करणारी जी प्रवृत्ती आहे ती आपल्या संस्कृतीने नाही सांगितलेली. मला मिळालं ह्याचा आनंद म्हणून मी सगळ्यांना वाटणार आहे, म्हणून मी यज्ञ करणार आहे. आणि असा यज्ञ जेव्हा केला जातो आणि एका नव्हे तर समाजातल्या सर्व प्रकारच्या लोकांकडून केला जातो तेव्हा ह्या यज्ञामुळे पर्जन्यवृष्टी होते, त्या पर्जन्यामुळे अन्न निर्माण होतं, त्या अन्नामुळे लोकांचं पोषण होतं. म्हणजे आपल्याकडे अशी समजूत आहे की जर एखादा राजा किंवा त्याची प्रजा ही पापाचरण करत असेल तर त्या राज्यात दुष्काळ, अवकाळ, अतिवृष्टी, अनावृष्टी, नैसर्गिक संकट ही येत राहणार. आपण खूप गोष्टी वाचतो की एका राज्यात असं भयानक संकट आलं, मग त्या राजाने म्हटलं शोधा रे कोण पाप करतंय की ज्यामुळे असं संकट आलं आहे. आणि जर सगळी मंडळी ही पुण्यात्म असतील,
पापाचरणापासून दूर राहत असतील तर त्या देशामध्ये सुकाळ नांदतो. आणि असा सुकाळ वर्षतू सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, हा असा सुकाळ हा आपल्या फक्त राष्ट्रापुरता नव्हे तर संपूर्ण विश्वापुरता यावा असं ज्ञानेश्वर म्हणतात. तर ह्या सुकाळाच्या मागे पुण्यात्म लोकांचं पुण्य असायला लागतं, ही आपल्या संस्कृतीतली कल्पना आहे. आणि म्हणून 16व्या अध्यायात जो दैवासुर संपद विभाग योग आहे, एका प्रकारे हे जे यज्ञाचं वर्णन केलं तेच पुन्हा तिथे रिपीट केलेलं आहे की आसुरी संपत्ती काय आणि दैवी संपत्ती काय. तर मला मिळालेली ही प्रत्येक गोष्ट ही खूप लोकांच्या प्रयत्नांमुळे किंवा खूप लोकांच्या असण्यामुळे, खूप लोकांनी केलेल्या इन्व्हेन्शन्समुळे ही समृद्धी मला मिळालेली आहे. आज मी तुमच्याशी बोलू शकते कारण कुणीतरी ह्या माईकचा शोध लावला. आज मी तुमच्याशी बोलू शकते कारण कोणीतरी भाषेचा शोध लावला. त्या पूर्वजांच्या पुण्यकृत्यावर आधारित मी आजचं माझं जे काही सुखोपभोग आहेत किंवा मला जे पुढलं काही शिखर गाठायचं आहे त्याच्यासाठी मी त्या सगळ्या गोष्टींचा वापर करत आहे. आणि म्हणून मी त्यांच्याप्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे. ही जी संस्कृती आहे ही भारतीय संस्कृती आहे आणि हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की जे भारतीय संस्कृतीचं आणि भारतातल्या राष्ट्रधर्माचं वर्णन हे त्या एका गोष्टीशिवाय संपू शकत नाही. ती गोष्ट काय की ज्या वेळेला असा महिषासूर नावाचा एक राक्षस अगदी अतिशय उग्र तपश्चर्या करतो आणि ब्रह्मदेवाला म्हणतो की मला अमरत्व दे. ब्रह्मदेव म्हणतो अमरत्व तर नाही देऊ शकत, पण इक्विव्हॅलंट काहीतरी मागायचा प्रयत्न कर. तर तो म्हणतो ठीक आहे, कुठल्याही माणसाच्या हातून मला मरण येऊ नये. ब्रह्मदेव म्हणतो तथास्तु. मग हा महिषासूर जो आहे हा अतिप्रबळ होऊन सबंध जगावरच नव्हे तर इव्हन स्वर्गावर तो राज्य करू लागतो. इंद्र, सूर्य, वरुण, यम सगळ्यांची कामं तो स्वतः ओरबाडून घेतो की हे सगळं मी करणार आणि हे सगळं माझं साम्राज्य आहे. आणि कोणीही त्याला प्रतिकार करू शकत नाही कारण ब्रह्मदेवाचा आशीर्वाद त्याच्यापर्यंत आहे. मग अशा वेळेला जे दुर्गेचं रूप प्रकट होतं त्याचं वर्णन जर आपण बघितलं तर विष्णूच्या शरीरातून एक तेज प्रकट झालं, शंकराच्या शरीरातून तेज प्रकट झालं, ब्रह्मदेवाच्या शरीरातून तेज प्रकट झालं. इंद्र, वरुण, सूर्य, अग्नी, चंद्रमा सर्व देवांच्या, वायू सर्व देवांच्या शरीरातून तेज प्रकट झाली. ती सगळी तेज एकवटली आणि असा तो अतिशय तेजस्वी एक पर्वत शिखर जणू काही असं निर्माण झालं. आणि त्या तेजातून कोण बाहेर आलं? त्या तेजातून दुर्गा बाहेर आली. हे जे नारी शक्तीचं वर्णन जे आपल्या संस्कृतीमध्ये आहे हे आपल्याला इतर कुठल्याही संस्कृतीमध्ये मिळणार नाही. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये नारी सन्मान कशासाठी? तर नारी ही सर्वार्थाने पुरुषांना इक्वल आहे असं म्हणून आपली संस्कृती थांबत नाही. ती म्हणते बाकी सर्वार्थाने इक्वल आहे पण तिच्यातलं मातृत्व ते मात्र पुरुषाकडे नाही आहे, त्यामुळे त्या अर्थाने ती वर आहे. आणि म्हणून जसं ओंकाराचं स्वरूप कोण, ओंकाराला जेव्हा आपण सगुण रूपात पाहायचा प्रयत्न करतो, परब्रह्माला आपण सगुण रूपात पाहायचा प्रयत्न करतो आणि विभूती योगात त्याचं अप्रतिम असं वर्णन आहे सगुण रूपांचं. पण मी जास्त वेळ घेणार नाही. पण ज्या वेळेला आपण परब्रह्माला सगुण रूपात पाहायचा प्रयत्न करतो तेव्हा जितक्या आवडीने किंवा भक्तीने किंवा श्रद्धेने आपण रामामध्ये परब्रह्माचं रूप पाहतो,
कृष्णामध्ये पाहतो, शंकरामध्ये पाहतो, तसं आपण भगवतीमध्ये सुद्धा तेच परब्रह्माचं रूप पाहतो. तिला आपण आदिमाया, आदिशक्ती, आदियोगिनी अशी नावं आपण देतो. जगदंबा असं आपण तिला म्हणतो. तेव्हा ही जी संस्कृती आहे की ह्या संस्कृतीसारखी संस्कृती, किंवा अगदी यम आणि सावित्रीची कथा घेतली तर मृत्यूदेवतेला समोरासमोर डोळ्यात डोळा भिडवून आणि स्वतःच्या हुशारीने त्याला चक्रावून टाकून त्याच्याकडून वर घेणारी सावित्री. म्हणजे तिची योग्यता किती असेल, की ती घाबरली तर नाहीच यमाला, पण यमाला कोड्यात टाकू शकली इतकं तिचं बुद्धीचं तेज होतं. अशा प्रकारची सावित्री ही जगातल्या इतर कुठल्याही वाङ्मयात आपल्याला दिसून येणार नाही, त्याची कल्पनासुद्धा दिसून येणार नाही. आणि म्हणून ही जी संस्कृती आहे, मगाशी बलकवडे सरांनी सांगितलं की इतर सर्व संस्कृती संपलेल्या आहेत, पण ही संस्कृती टिकलेली आहे. आणि ह्या संस्कृतीमध्ये आपला जन्म झालेला आहे. ह्या संस्कृतीचा वारसा आपण आपल्या पूर्वजांकडून मिळवलेला आहे. हा वारसा आपण पुढल्या पिढ्यांना देणार आहोत का, आणि कसा देणार आहोत, आपण त्यासाठी सक्षम आहोत का? आपल्या पुढल्या पिढ्यांवर ही संस्कृती नष्ट झाली तर संकट काय आहे? खरं तर असं म्हणतात की हा संबंध जग हा विचार करतो आहे की जर भारतीय संस्कृती टिकली तर जग टिकणार आहे. पण आम्हाला मात्र भारतीय संस्कृती संपवायची आहे, कारण का ती आमच्यापेक्षा वरचढ आहे. ती टिकली तर आम्ही सगळे टिकणार आहोत, ती संपली तर आम्ही सगळे संपणार आहोत, पण आम्हाला तिला संपवायचं आहे. हा जो एक अजब तर्क आज जगात आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतो, त्याच्यातून आपण आपल्या संस्कृतीला पुढे कसं नेणार आहोत, आपल्या पुढल्या पिढ्यांना आपण ही संस्कृती कशी पोचवणार आहोत, आणि मुख्य म्हणजे ते करणं आपण लागतो का नाही, हा विचार करण्याची आजची वेळ आहे असं मला वाटतं. एवढं बोलून मी सगळ्यांची रजा घेते. ग्रंथप्रकाशन आणि त्याच्यावर विचार मंथन, आणि दुसरा भाग होता लीनाताईंचं भाषण. उत्कृष्ट भाषण आता आपण ऐकलं, आणि फार सुंदर भाषण केलं त्यांनी. आणि आपल्या संत साहित्याचं आणि ज्ञानदेवीचं नवं आकलन आपल्याला त्याच्यातून झालेलं आहे. आणि मला सांगायला सगळ्यांना खूप आनंद वाटतो आहे की सार्थसाठी हिंदी ज्ञानेश्वरी गुरुकुल प्रकाशनची छापून तयार आहे, आणि त्याचं प्रकाशन लवकरच होईल. आणि तुम्हाला सर्वांना आजच्या कार्यक्रमाची मिळाली तशी सूचना मिळेलच, आणि खूप दणक्यात तो कार्यक्रम साजरा होईल. आणि आता कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागाकडे आपण येतो आहे. त्या कार्यक्रमाचं थोडंसं उत्सवी स्वरूप आहे. आता आपण आदर्श मातापिता पुरस्कार देणार आहोत. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे काही म्हणजे पुरस्कार 14 प्रकारचे पुरस्कार दिले जातात, जे इतर काही संस्थांकडून दिले जात नाहीत. आदर्श मातापिता पुरस्कार, आदर्श गृहिणी पुरस्कार, आदर्श सहधर्मचारिणी पुरस्कार, मुद्रांजली पुरस्कार इत्यादी असे 14 प्रकारचे पुरस्कार दिले जातात. आदर्श अनुवादक पुरस्कार असे. त्यातला हा आदर्श मातापिता पुरस्कार, हा आदर्श पिता पुरस्कार हा श्रीमती अष्टेकर यांनी दिलेल्या देणगीतून दिला जातो. आणि आदर्श माता पुरस्कार हा लक्ष्मी गिडवाणी यांनी दिलेल्या निधीतून दिला जातो. या पुरस्काराचं स्वरूप
या पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि धनादेश याप्रमाणे असतं. यावर्षीचा पुरस्कार डॉक्टर कामत सरांचे विद्यार्थी आणि यशस्वी उद्योजक श्रीयुत श्रेणिक शहा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ लतिका शहा यांना दिला जाणार आहे. तर मी डॉक्टर लीना मेहेंदळे यांना आदर्श माता पुरस्कार देण्याची विनंती करते. आता मी बलकवडे सरांना विनंती करते की त्यांनी श्रीयुत श्रेणिक शहा यांना आदर्श पिता पुरस्कार प्रदान करावा. तिथेच आहे ना. नमस्कार, मी श्वेता शहा. प्रथमतः आम्हा शहा कुटुंबियांना या समारंभात निमंत्रित केल्याबद्दल मी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या दिग्गजांचं आणि मॅनेजमेंट कमिटीचं या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. एवढ्या मोठ्या व्यासपीठाचा भाग होऊन आमच्या आईबाबांच्या कौतुक सोहळ्याचा हिस्सा होणं याला मी माझं भाग्यच समजते. मी आज इथे उभी राहिली आहे ती माझ्या आईबाबांच्या म्हणजे सासू सासऱ्यांच्या बद्दलचे ऋण आणि अनुभव तुमच्या सर्वांसोबत वाटण्यासाठी. आणि निमित्त पण तसंच आहे ना, त्यांना प्रदान करण्यात आलेला आदर्श मातापिता पुरस्कार सोहळा. मी तुम्हाला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाते. तुम्हाला थोडंसं मजेशीर वाटेल, पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझं लग्न होऊन मी मेहता परिवारातून शहा परिवारामध्ये आले. आमचे बाबा म्हणजे श्रेणिक शहा स्वभावाने खूपच दिलदार आणि मजेशीर. पहिल्याच दिवशी माझ्याबरोबर गप्पा मारायला बसले. इतके मनमोकळे बोलत होते की मी क्षणभरासाठी विसरूनच गेले की ते माझे सासरे आहेत म्हणून. त्यांचं लग्न म्हणजे अगदी सिनेमात व्हावं तसं लव्ह मॅरेज, एकदम थरारक, ॲडव्हेंचरस. त्यांची कहाणी ते मला सांगत होते आणि त्यांच्या आयुष्याचं पुस्तक माझ्यासमोर खुल्लं होत होतं. अगदी पहिल्याच दिवशी आम्ही दोघं छानपैकी कनेक्ट झालो. आमच्या आई म्हणजे लतिका शहा. आईंबद्दल सांगायचं झालं तर त्या थोड्याशा नाही, थोड्या जास्तच कडक स्वभावाच्या होत्या. आता तर मैत्रीण झाल्यात. सुरुवातीला खरं तर मला त्यांची खूप भीती वाटायची,
पण हळूहळू उमगत गेलं की अरेच्छा, घाबरण्यासारखं तर यात काहीच नाही आहे. माझ्याच भविष्याला शिस्त लागावी, आयुष्याला वळण लागावं म्हणूनच त्या खटाटोप करत होत्या. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज मी खूप गोष्टींमध्ये पारंगत झाली आहे. स्वयंपाक पाण्यापासून पाहुणचार, व्यवहार आणि आता माझ्या करिअरमध्ये सुद्धा चांगलीच निपुण झाली आहे. लग्नानंतर एका मुलीला तिच्या आयुष्यामध्ये काय महत्त्वाचं असतं तर तिचं पूर्वीचं नाव, गाव, तिची ओळख आणि सर्वात महत्त्वाचं आईबाबा. हे सगळंच मला या आईबाबांनी अगदी आपुलकीने दिलं. नातवंडांच्या सोबतसुद्धा ते तितकंच मित्रमैत्रिणींसारखं राहून लळा लावतात. माझ्या मुलांना त्यांच्या आवडीचं खाऊ पिऊ घालतात. म्हणजे मी असताना मी असतेच, त्याही असतात, पण मी नसताना खास काळजी घेतात. आणि ते त्यांचे फेवरेट दादा दादी झालेत आणि त्यांच्याकडून तसा फेवरेट दादा दादीचा किताबसुद्धा पटकवला आहे. सुरुवातीच्या त्यांच्या अगदी दैन्य आणि हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत 2 मुलं आणि 1 मुलगी असं कुटुंब चालवताना आईबाबांची खूप कसरत व्हायची. अनावश्यक खर्च टाळत काटकसर करताना कुचंबणा पण व्हायची. पण साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ह्या ब्रीदवाक्याला हाताशी धरून त्यांनी अपरंपार मेहनत केली आणि हळूहळू पदक्रांती करत आज जय अर्थ मूव्हर्स, जय डेव्हलपर्स, जय उडान, जय एक्स्कॅव्हेटर्स अशा मोठ्या व्यवसाय समूहाचे मालक झालेत. त्यांनी त्यांच्या या प्रवासामध्ये शेकडो गरजू लोकांना मदतीचे हात दिले. आपल्या व्यवसायामध्ये सामावूनसुद्धा घेतलं. स्वतःबरोबर नात्यांमधली अनेक कुटुंब उभीसुद्धा केली. सामाजिक बांधिलकी जपताना वेळोवेळी गरज पडेल तिथे श्रमदान करून तर बरेच ठिकाणी आर्थिक सहाय्यसुद्धा केलं. हा सगळा प्रवास कामत सर आणि काकू यांनी अगदी जवळून पाहिला आहे, अनुभवला आहे. सुरुवातीपासून खूप साथही दिली आहे. त्यांची ही साथ, आशीर्वाद आणि प्रेम आजही आमच्या कुटुंबाबरोबर कायम आहे. खूप कौतुक वाटतं मला माझ्या आईबाबांचं. आपल्या सुनेला मुलीसारखं वागवणं, तिला तिच्या आईवडिलांची उणीव भासू न देणं, तिच्या अडीअडचणीच्या वेळेला तिला आधार देणं आणि इतकंच नाही तर माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मोठी वादळं आली तेव्हा ते तितकंच तटस्थपणे माझ्याबरोबर उभे होते. हे सगळं त्यांनी फक्त माझ्यासाठी केलं आहे. मी खूप घाबरत होते की आज मी तुम्हा सर्वांसमोर कशी उभी राहीन, बोलीन, पण आता ना शब्दच थांबत नाही आहेत. काय बोलू आणि काय नको असं झालं आहे. पण वेळेला मर्यादा तर असतेच. तेव्हा माझ्या आईबाबांच्या चरणी वंदन करून मी माझे शब्द आटोपते घेते. जय जिनेंद्र. धन्यवाद. धन्यवाद श्वेताताई, खूप सुंदर बोललात तुम्ही. आता मी सौ श्रद्धा शाह यांना आमंत्रित करते. सगळ्यांना माझा नमस्कार. इथे थँक्यू काका, थँक्यू माई. आदर्श माता पिता पुरस्कार ज्या माता पित्यांच्या छायेत आम्ही अजूनही घडत आहोत, तो वारसा चालवीत होऊ पुढे मार करत. आमची ही पप्पा मम्मींची जोडी अशी घट्ट जोडी आहे की ते एकमेकांना एवढं प्रेम करतात, एकमेकांवर कायम उभे असतात आणि एकमेकांना कायम मदत करतात. तीच मदत आम्हाला अख्ख्या कुटुंबाला सारखी असते त्यांची सतत. म्हणजे त्यांना आणि सतत असं वाटत असतं की माझे मुलं आहेत का व्यवस्थित, माझ्या मुलांना बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना, त्यांच्या बायका त्यांच्या नवऱ्यावर आहेत का बरोबर, त्यांच्या नातवंडांचं सगळं सुरळीत चाललं आहे का, हे ते सतत बघत असतात. चिंता असते त्यांना. मी तर पाहिले आमच्या मम्मी रोज सकाळी देवाला हीच प्रार्थना करतात की घराला सुखी ठेव, सगळ्यांना एकत्र ठेव,
समंजसपणाने एकत्र सगळ्यांना एकत्र छान राहू दे. आणि म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगते. कधीही आम्ही जेवायला बसलो की आमच्या सासूबाई आधी आम्हाला घालतात, वाढतात आणि मग त्या स्वतः घेतात अजूनही. तर खरंच खूप प्रेम करतात, खरंच मनापासून खूप प्रेम करतात. आणि आमचे पप्पा तर म्हणजे त्यांनी ना एक जबाबदारी घेतली आहे की ह्या कुटुंबाचं वातावरण एकदम खुश ठेवायचं, घरात एकदम हसतं खेळतं एकदम छान. आणि खरंच म्हणजे माझे हजबंड तेही नेहमी म्हणतात की खूप मोठा आधार आहे आम्हाला आज. म्हणजे मी नाही सांगू शकणार, पण आज ते आहेत तर आम्ही आहोत. आणि मला माझे हजबंड नेहमी म्हणतात की आईबाबांचा आशीर्वाद आहे आपल्याला, काहीही संकट होणं किंवा येणार नाही आपल्यापर्यंत, सगळं व्यवस्थित होणार आहे आपलं आयुष्य. तर ते मी सांगितलं त्याप्रमाणे कायम ते मदत करत असतात प्रत्येक गोष्टीत. म्हणजे आम्ही तर कुटुंबच झालो, पण त्यांच्यासमोर येणारा प्रत्येक व्यक्तीला ते मनाने, धनाने किंवा कुठल्याही प्रकारची मदत असेल ते करायला तत्परतेने एकदम उभे असतात की मी काही तुम्हाला त्रास होऊन देणार नाही कुठल्याही. आत्ता रिसेंटली वारकरी आले होते तेव्हा पण सगळ्यांनी बॅग वाटप, चप्पल वाटप आणि थोडे डोनेशन्सही दिलेत. तर अशी मदत करत असतात. जैन सोशल ग्रुपमध्ये पण त्यांचं खूप योगदान आहे. खरंच मदत करतात समाजासाठी. आणि आम्हालाही तेच सांगतात की छान राहा, चांगले संस्कार करा मुलांवर. आणि त्यांची हीच धडपड असते. आणि तसं सांगितलं तसं कामत काका आणि माई खरंच त्यांनी पाहिलं आहे किती कष्ट केलेत त्यांनी. आणि शेवटी एकच सांगेन, आईवडिलांचे कष्टाची उतराई कधीच होऊ शकत नाही. तर मी माझ्या हजबंड त्यांना मनापासून नमस्कार करून हेच म्हणतो की देवा त्यांना सुखी आणि दीर्घायुषी लाभो. थँक्यू. व्यासपीठावरील सर्व उत्तुंग व्यक्तिमत्व, कामत सर, लीनाताई मेहेंदळे, बलकवडे सर आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम असलेले कस्तुरे, या सर्वांच्या समोर मी म्हणजे एक हिमालयासमोरची आपली छोटीशी पुण्याची पर्वती आहे असं माझं व्यक्तिमत्व आहे. सरांनी आमच्यामध्ये काय पाहिलं मी सांगू शकत नाही. का आम्हाला हा पुरस्कार देतात तेही मला कळलं नाही. पण गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही आजच्या पुरस्काराचं स्वागत केलं आणि इथे उपस्थित राहिलो आणि पुरस्कार स्वीकारला. आपल्या आयुष्यात, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई वडील आणि गुरु यांना अगदी तुल्यबळ महत्त्व दिलेलं आहे. दोघंही एका तुलनेने अगदी समान हे केलेले आहेत. त्याप्रमाणे जसं आईवडिलांनी संस्कार केले तसे शाळेतल्या गुरूंनी आणि कॉलेज जीवनात कामत सरांचा जो सहवास मिळाला त्यामुळे आमच्यावर जे संस्कार झाले त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आम्ही आहोत. त्यांनी जे संस्कार केले, त्यांनी गुरूंनी जे म्हणजे करायला हवे असतात, श्रद्धा, विश्वास, सामर्थ्य, मैत्री, दानशूरपणा, त्यांच्यातलं सगळे हे एक उदाहरण मी 1-2 उदाहरणं देईन. घरात कामवाली जी आपल्या काम केले खूप वर्ष आणि ती म्हातारी झाल्यानंतर घरी राहिली तर तिला ते प्रत्येक 1 तारखेला घरी जाऊन पेन्शन देत होते, अजूनही देतात. हे मी डोळ्यांनी पाहिलं संस्कारक्षम वयामध्ये. नंतर त्यांचे नातेवाईक कोकणामध्ये खूप आहेत, त्यांच्या मुलांना पुण्यात चांगलं शिक्षण मिळावं म्हणून घरात त्यांनी छोटंसं हॉस्टेल उघडलं म्हटलं तरी चालेल. सारखी त्यांच्याकडे तिकडची मुलं शिकायला इथे असायचं आणि माईंनी त्यांना तेवढी साथ देऊन त्या सगळ्यांची शिक्षणं, लग्न पूर्ण करायला मदत केली. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला माईंसारखी मैत्रीण पण मिळाली. तसंच त्यांनी आपल्या आयुष्यातली सगळ्यात जास्त कमाई असेल आणि आजसुद्धा पेन्शन जे मिळतं ते गुरुकुलला सगळं अर्पण केलेलं आहे. आयुष्यभर कमावलेली जवळजवळ 30,000 पुस्तकं त्यांनी गुरुकुलच्या ग्रंथालयाला सर्वांसाठी ओपन ठेवलेली आहेत. संदर्भ ग्रंथ म्हणून म्हणा, कुठली
म्हणजे त्यांच्या इतकं दातृत्व, त्यांच्या इथे हे आपण तर कल्पनेतसुद्धा नाही करू शकत. पण आम्ही हे बघून बघून जे काही शिकलो ते आज आम्ही आहोत, एवढंच मी सांगू शकते. आणि गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आणि गुरुकुलच्या परिवारातर्फे आमचा जो आज सत्कार केला त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानते. माझे सगळे स्नेही स्वजन इथे जमले आज आमचं हे कौतुक सोहळा बघण्यासाठी, त्यांचे पण आभार मानते. आणि जास्त आता नाही बोलत आहे. नेंद्र, आज आम्ही लता मामी आणि श्रेनिक मामा आमचे सगळे हे मैत्रीचे संबंध आहेत. म्हणजे तुम्ही म्हणताल आता मी मामा मामी म्हणते, कारण ते आमच्या अख्ख्या समाजाचे मामा मामीच आहेत. त्यांना सगळेजण मामा मामी ह्या नात्यानेच ओळखतात. पण आमच्यात वयात एवढं जरी अंतर असलं तरी खूप मैत्रीचे संबंध आहेत. सुखदुःख आम्ही एकमेकीला नक्की शेअर करतो. आज त्यांनी मला आत्ता जो प्रश्न केला त्याबद्दलच 2च शब्द बोलते की मला हा पुरस्कार का दिला हे मला समजलं नाही. आता त्यांच्या बोललेल्या सुना, मी एक मैत्री म्हणून उभा राहिली आहे, मैत्रीण, ह्या सगळ्यांच्या बोलण्यावरून की त्यांचं जे समाजासाठी योगदान आहे आणि घरासाठी पण जेवढं योगदान आहे, आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या दृष्टीने त्या खंबीरपणे दोघंही खंबीरपणे सगळ्यांच्या पाठी उभे असतात. कुणाचंही कुठंही अडचण असो, पहिला मामा मामींचं नाव आमच्या समाजात निघतं. आणि ह्याचा सगळे ते ह्या पुरस्काराकरी आहेत. मग ते त्याला म्हणजे त्यांना हे दिलंच पाहिजे हे पुरस्कार. आणि ह्यांच्या सुना ज्या आता आपल्याला बोलल्या त्यावरून तरी नक्कीच लक्षात आलं की ह्या पुरस्कारासाठी ते किती हे आहेत की त्यांना दिलंच पाहिजे. तर पात्र आहेत ते. तर मला हे 2च शब्द मामी सांगायचं. परत हा प्रश्न मनात आणून देऊ नका की मला हा पुरस्कार का मिळाला, कारण तुम्ही त्याला अगदी योग्यतेचे आणि पात्रतेचे त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि मामा तुमच्याबद्दलही आम्हाला अभिमान आहे. जय जिनेंद्र. तर त्या या मामा मामींबद्दल एकच सांगते, त्याग आणि प्रीती यामुळे निर्माण होते माया. मामा मामींनी सर्व समाजासाठी झिजवली त्यांची काया. मंजिल तो दूर है जाना जरूर है, ऐसे लोगों का साथ है तो जीना और मरना भी मंजूर है. व्यासपीठावरील सन्माननीय मेहमान पाहुणे, मला विशेष काय बोलता येत नाही आहे, पण मी एकच सांगेल, हे जे काही संस्कार झाले ते फक्त सरांच्यामुळे झालेले आहेत. माझ्यावर जे संस्कार आहेत ते फक्त सरांच्यामुळेच झालेले. आणि मी जो आज पुरस्कार स्वीकार केला आहे, परंतु मी माझ्यातर्फे 51,000 रुपयाचा त्यांना चेक देणार आहे गुरुकुलला. थँक्यू. डॉक्टर कामत सरांना विनंती करते की त्यांनी समारोपाचं भाषण करा. प्रदर्शनासाठी उभा आहे. ज्या गोष्टी बोलल्या गेल्या नाहीत आणि बोलल्या जाणं आवश्यक आहे असं मी सांगतो. हे जे श्रेणिक शहा आहेत हे माझे शाहू कॉलेजमधले 66-67 सालचे विद्यार्थी आहेत. लतिकासुद्धा. मला पहिली गोष्ट असं सांगायची आहे की आजकाल शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध वर्षभरसुद्धा टिकत नाहीत. मुलं वर्गात नसतात, वर्षानुवर्ष ते टिकलेले आहेत. दुसरी गोष्ट, यांच्यामुळे मला जैन मंदिरामध्ये जाऊन तिथं काय चालतं ते पाहण्याची संधी मिळाली. एरवी माझ्या मराठी कुटुंबात जैन स्थानकामध्ये जाणं आणि तिथल्या धर्माला वाहिलेल्या मंडळींची प्रवचनं ऐकणं असे योग येत नाहीत. ते माझ्यामध्ये आले ते या शहांमुळे आले. तिसरी गोष्ट, हे जर सारखं बोललं गेलं हे मला चुकीचं वाटतं. माझे विद्यार्थी म्हणून यांना पुरस्कार दिलेला नाही. मी पुरस्कार देताना ते माझे विद्यार्थी आहेत का नाहीत असा विचार कधी करत नाही. इथेही तसा केलेला नाही. मी तुम्हाला फक्त एक गंमत सांगतो, ती आता त्या श्रेणिक शहाच्या लक्षातही नसेल. मी यांना शिकवत होतो त्या दिवशी एक दिवशी माझ्या घरी आले आणि मला म्हणाले, सर भंगार म्हणजे काय?
तर मला काही भंगार म्हणजे काय माहिती नव्हतं. बरोबर आहे ना. भंगार तर माझी बायको ही कानडी असल्यामुळं तिनं ते ऐकलं आणि म्हणले भंगार म्हणजे सोनं. आता कानडीमध्ये भंगारला म्हणजे सोनं या अर्थी भंगार हा शब्द आहे हेही मला माहिती नव्हतं. आता मी पक्का मास्तर असल्यामुळे त्याला म्हणलं मी उद्या सांगतो, एवढंच सांगितलं. जरा गडबडीत आहे आत्ता. शिक्षकांना असं बोललं की विद्यार्थ्यांचा विश्वास बसतो, दुसऱ्या दिवशी येतो म्हणाले. तोपर्यंत मी माझा एक मुसलमान मित्र ताहेर मोहम्मद कापूसवाला, हा माझा चांगला लहानपणापासूनचा मित्र होता, आता नाही, तर त्याच्याकडे गेलो. तो एकदम म्हणाला अरे भाई पुस्तकों की दुनिया में रहते हो और ये भंगार की तरफ क्यों चले हो. तर मग तरी मला समजलं. म्हटलं मैं समजा नहीं, चलो दिखाता हूँ म्हणाला. त्याने रिक्षावर मला बसवलं आणि माझ्या पर्वतीतल्या घरापासून तो मला चिंचवड पिंपरीच्या कुठल्या तरी अशा ठिकाणी घेऊन गेला की जिथं पायाने चालणं अवघड होतं, इतकं वाटेत सगळं भंगार पडलेलं होतं. भंगार म्हणजे गंजलेलं काय लोखंड, टाकून दिलेलं, फेकून दिलेलं, तुटलं फुटलेलं लोखंड. त्याचे प्रचंड संग्रह तिथे होते. बरेचसे मुसलमान व्यापारी होते. मी त्याचा अभ्यास केला सगळ्या गोष्टीचा आणि दुसऱ्या दिवशी उत्तम लेक्चर दिलं याला की भंगार म्हणजे असं असतं, सोनं असतं आणि त्याचं सोनं करता येतं. आता माझ्यावर विश्वास असल्यामुळं याने आर्चीज गॅरेजजवळ बरोबर एक जागा शोधली स्वारगेटजवळ आणि तिथं त्यांनी ते एका माणसाला घेऊन हा भंगारचा व्यापार सुरू केला. एक दिवशी मला आला म्हणाला सैन्यातले खराब बुलडोझर विक्रीला काढतात, मी घेऊ का. तर मला कळलं नाही बुलडोझर घेऊन हा काय करणार आहे. आधी बुलडोझर मी नुसतं पाहिलेला होता, त्याचं वजन मला समजलेलं होतं पण कधी त्याच्याशी संबंध आला नव्हता. म्हटलं करो. मग यांनी ते सगळे मोडके बुलडोझर्स सैन्य जे भंगारात काढतं त्याच्यातून घेतले आणि त्याच्यातून मला त्यासाठी हा पुरस्कार द्यावा असं वाटतं. त्यातून त्यांनी मारवाडी समाजातल्या माणसाला शोभावा असा धंदा शोधून काढला. काय केलं, त्या सगळ्या मोडक्या तोडक्या वस्तूतून त्यांनी रस्ता दुरुस्तीची कामं करणारी मशीन्स तयार केली. आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इतका मोठा व्यवसाय दुसऱ्या माणसाकडे नाही. रस्ते खोदाईची मशीन्स, रस्ते लेवल करायची मशीन्स, हे सगळं प्रकरण यांच्या 3 पिढ्या करत आहे आणि हे याचा मी एक साक्षीदार आहे. मी हे सगळं का बोलतो, या संस्थेची निर्मिती करून इथे जे काही उद्योग मी करतो ते मला कोणी चांगलं म्हणावं आणि आमच्या संस्थेला नावाजावं यासाठी नाही आहेत. समाजामध्ये चांगलं काय आहे त्याची जाणीव ठेवा. शासनाने ह्या लोकांकडे लक्ष द्यावं. मला काय ते बातम्या वाचतो मला फार स्वतःच्या मूर्खपणामुळं रस्त्यात मेलेली माणसं त्यांना तुम्ही 5-5 लाख आणि 10 लाख रुपये देत आहे. काय करतो तो आहे. स्वतः नीट चालवली नाही गाडी आणि कुठेतरी सापडलात म्हणून तुम्हाला 5 लाख 10 लाख. अरे जी माणसं काम करतायत ना आणि ज्यांनी काहीतरी स्वतंत्र उभं केलं आहे त्यांच्या मागं उभं राहणं हे सुशासनाचं काम आहे. हे लक्षात यावं म्हणून या 2 मंडळींची जोड केली आहे. आणखी एक सांगतो, सहसा मराठी माणसाची दुसरी पिढी आईबापांच्या धंद्यामध्ये पुढे येत नाही. यांची 3री पिढी सुरू आहे आणि ह्यांनी हा सगळा धंदा एवढा मोठा केला. आता त्या सुनांनी सांगितलं ही काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यात जो उडान शब्द आला, उडान आहे ही, उडान झेप आहे. अशी झेप आहे की ती सहसा मराठी माणसाला झेपत नाही. आज मराठी माणूस उद्योगधंद्यामध्ये कुठे
नोकर म्हणूनच पुढे आलेला आहे. फार कमी मालक आहेत. शहा कुटुंबाने ते करून दाखवलं, आई वडील म्हणून करून दाखवलं. मला चांगलं आठवतं आहे, ही मुलगी जी आता जी बोलली, हिच्या लग्नाच्या क्षणापासून मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. हरिमंदिराजवळ राहायची ना, घर हरिमंदिराजवळ होतं ना. श्वेता कुठे आहे? श्वेता हां श्वेता दुसरीचं घर हां तुझं. बस मी का सांगतो, यांच्या घरांशी सुद्धा यांचे संबंध चांगले आहेत. हे समाजामध्ये निर्माण झालं पाहिजे, नुसतं धंदा म्हणून नाही. हे कुटुंब ते कुटुंब आणि समाज हे एक मोठं कुटुंब आहे. आता काय सगळं यांनी सांगितलं, आपली संस्कृती म्हणजे काय सांगितलं. मी एकाच गोष्टीचा उल्लेख करतो. मी मध्यंतरी बडोद्याला गेलो होतो. एक मुसलमान ड्रायव्हर मला संबंध बडोद्यामध्ये सगळीकडे नेत आणत होता. त्याला मी संध्याकाळी विचारलं, अच्छा भोजन कहाँ मिलता है? तो मुसलमान मला म्हणाला, सासू माँ की थाली बहुत अच्छी होती. मला फार आश्चर्य वाटलं, सासू माँ की थाली बड़ौद्यात. तो म्हणले ये क्या होता है, चलिए वहाँ जाकर देखिए क्या होता है. बहुत भीड़ होती है लेकिन आपको हमारी पहचान है, हम ले जाएंगे. आणि मला तो तिथे त्या सासूमा की थालीमध्ये, त्याला मी विचारलं हे नाव असं का. फार सुंदर त्यांनी उत्तर दिलं. म्हणले जेव्हा घरात आपण दुसऱ्याची मुलगी आणतो, त्या सासूमाचं काम हे असं असतं की थाली कैसे बनाई जाए. आणि म्हणून हे सासूमा की थाली आहे म्हणाले. आणि 25 पदार्थ आल्यानंतर ते नुसतं पाहण्यातच माझी भूक भागली, इतकं ते होतं सगळं अफाट. पण सांगायचं तात्पर्य असं, तो मुसलमान मला सांगत होता कि बड़ौदा में एक ही जगह ऐसी है जहाँ हर कोई आ सकता है, सासू माँ की थाली. तसं लतिका ही सासू माँ आहे, सासू माँ की थाली. मी ही गेले 50 वर्ष कमीत कमी अनुभवलेली आहे. खरं म्हणजे पुरस्कार द्यायचा असता तर आधीच देता आला असता, पण इतक्या उशिरा का दिला यावरनं तुम्ही लक्षात घ्या. हा पुरस्कार जवळच्या माणसांचं काहीतरी कौतुक करावं म्हणून नाही, समाजासमोर ही माणसं आज ठेवणं आवश्यक आहे यासाठी हा सगळा उद्योग केलेला आहे. मला फार आनंद वाटतो की त्यांनी तो आमचा सत्कार स्वीकारला. मी आता हे पंडितजी ते बसलेत, तुम्ही वेदोक्त मंत्र म्हणा आणि यांना आशीर्वाद द्या. इव शरदो वर्धमानः शतं हेमन्तात् शतमु वसन्तात् शतमिन्द्राग्नि सविता बृहस्पतिः शतायुषा विषेमं पुनः. ओम शांती शांती शांती. आपण 100 शरद ऋतू, 100 वसंत ऋतू आणि 100 हेमंत ऋतू, 300 वर्ष आपल्या घराण्याला माता पित्यांनी दोघांनी आश्रय द्यावा. आपल्याला शतायुषी नाही 3 शतकं आपण जगलं पाहिजे. आज माणूस 100 वर्ष हे त्या 300चं 1/3 पासिंग मार्क पुरता जगतोय. प्राचीन ऋषी 100 वर्षांत 100 हेमंत 100 शरद 300 वर्ष ऋषींचं आयुष्य होतं. ही ऋग्वेदाची मानवतेला सर्वाध्य शिकवण आहे. तुम्हाला 300 वर्ष उभं येताना आयुष्य मिळू दे आणि तुमच्यासारखेच असे त्रिशतायुषी निर्माण होऊ दे.